सोम चल आता फायनली काम सुरू करूया. फिल्मचं काम सुरू करूया. गाणी तयार आहेत? हो बाबा, गाणी तयार आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर ऐकूयात का आपण आता? चालेल, ऐकूयात. ग्रेट. बबलूचा फोन आहे. काय रे बबलू, बोल. सोम तू आज ना घरी असायला पाहिजे होतास. का, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हे काय काय विचारतोयस? राडा झालाय घरात, राडा. तुला माहितीये मला तसं वाटत होतं की मी पिक्चरच बघतोय. बबलू, आयुष्यात कधीतरी ना नीट सांग ना काय झालंय. तो सोबत तारा आहे. हो आहे. स्पीकर होतो, सगळ्यांनी ऐका. हा डॉक्टर बोल रे. अरे माई अचानक घरी आले होते माफी मागायला त्या झालेल्या प्रकरणाबद्दल, आणि ताराला घरी घ्या त्यासाठी रिक्वेस्ट पण केली, पण सगळा माज उतरवला. म्हणजे काय झालं नेमकं? माई आल्या होत्या आणि सावलीचे फॅन त्यांना शोधत शोधत घरी आल्या होत्या. काय? आणि त्यांना सगळं प्रकरण माहिती होतं. इतक्या बायका चिडल्या होत्या, इतक्या चिडल्या होत्या ना की त्यांनी माईला सुनावलं. काय काय म्हणतोस काय बबलू? आणि हे सगळं भैरवीने ऐकून घेतलं? ऐकून घेतलं. त्या बायका इतक्या चिडल्या होत्या ना की रागा रागा माईच्या तोंडाला काळच फासलं. काय काळं फसलं? काळ फासलं नाही, व्हिडिओ पण काढला, सोशल मीडियावरती व्हायरल पण केला. अख्ख्या शहरात माईंची नाचक्की झाली आहे. बघा बघा बघा, फोन चालू करा आणि तो व्हिडिओ बघा. चला मी फोन ठेवतो. काय चाललंय? थांबा ना! हे खूप भयानक आहे. मम्माने ना थांबवायला पाहिजे ना हे सगळं. ती का स्वतःचा इतका अपमान करून घेतेय? तारा, प्रॉब्लेम आहे ना भैरवीचा. कुठे आणि कधी थांबायचं हेच तर तिला कळत नाही. अहंकार माणसाला आंधळ करतो असं म्हणतात ना. भैरवीच्या बाबतीत अगदी हेच होत आहे. आले मी. मला नंतर माई तुमचं काही कळतच नाही. काल असं हाताला धरून घराबाहेर हाकललं आणि आज जयंती आहे म्हणून 50 फोन केले. 50 काय वेळ झालं एवढं आज? हा नाही नाही, अशी कोणती गोष्ट झाली की माझ्यामुळे तुमचं पानच झाले ना? हा काय झालंय काय माई? हे झालंय बघ जयंती. माई माई कुणी केलं तुमच्या सोबत असं? हा काय झालंय माई? असं असं का अवतार आहे तुमचा? सांगा तरी अहो माई, काय झालंय? कुणी केलं हे सगळं तुमच्या सोबत? जयंती